बेधडक असं व्यक्तिमत्व असणारी अस्मिता म्हणजे झी मराठीवरील मालिका अस्मिता आहे, त्यातील ही अस्मिता माझ्याबरोबर आहे. खरं तर इथे आज कॉन्टेस्ट खेळला गेलेला म्हणजे मालिकांद्वारे, आणि त्या मालिकांमध्ये कॉन्टेस्टद्वारे जे विनर्स होते त्यांना आज बोलवण्यात आलेले. तर काय नक्की आहे ते अस्मितालाच खुद्द विचारूया. राजश्री मराठीमध्ये तुझं स्वागत. थँक्यू सो मच. आज आम्ही ते कॉन्टेस्ट जो खेळला गेला त्यातले विनर्स इथे आलेले, नक्की काय आहे याबद्दल आम्हाला थोडं सांग. झीच्या मदतीने हा कॉन्टेस्ट खेळला गेला होता आणि लोकांना प्रश्न विचारून त्यांच्याकडनं उत्तरं मागवण्यात आली होती. सो आज ते सगळे विनर्स 10 आठवड्यांचे सगळे इथे जमलेत आणि मला खरंच खूप कौतुक वाटते. लोक लातूर आणि कोल्हापूर, नाशिक, परभणी वगैरे खूप लांबून लांबून लोक इथे आलेत. त्यामुळे आणि थोडंसं असं टेन्शन पण येतं की बापरे, एवढ्या लांबून लोक खास आपल्यासाठी येत आहेत. आणि खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर की लोकांना इतकी आवडते ही सिरियल आणि त्यांना आणखीन छान उत्तम दर्जाची स्टोरीज आपण दाखवायला पाहिजेत. सो आता इथे सगळे जमले आहेत. आज आम्ही आता सगळ्यांची छान गप्पा मारल्या आहेत. विनर्सला आम्ही बक्षिसं दिलेली आहेत. इथे सगळे जमलेलं एक छोटासा कॉन्टेस्ट इथे पण आम्ही खेळलो आणि शोधलं की सापडतं या नावाखाली. त्याचे विनर्स जे आले त्यांनाही आता बक्षिसं दिली आहेत. छान गप्पांचा कार्यक्रम आणला आहे आणि मजा येते. म्हणजे लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, लोकांकडनं समोरून प्रश्न येत आहेत. सो समोरासमोर गप्पा मारतो आहे, मजा येते आहे. खरं तर इथे कुठल्याही वयोगटामधील म्हणजे मुलं मुली आलेले आहेत. म्हणजे अगदी वयोवर्ष 8 ते 60पर्यंतचे सगळेजण इथे विनर्स आले होते. एक खूप छान एक्सपिरियन्स आहे खरं तर. अगदीच. म्हणजे एकदा पहिला जो विनर होता तो मला वाटतं ती 9 वर्षाची होती. ते 63 वर्षाच्या काकूंपर्यंत सगळेजण इथे आहेत. त्यामुळे म्हणजे मला तेच वाटतं की सगळ्या वयोगटातल्या लोकांना ही सिरियल हे लोक बघत आहेत, त्यांना ती बघायला आवडते आहे. आणि मुळात आमच्या सिरियलचा हा हेतू होता की कुठेही जास्त रक्तपात म्हणा किंवा कुठेही खूप घृणास्पद असं काही दाखवू नये की जेणेकरून फॅमिलीला बसून बघता येणार नाही. सगळ्या वयोगटातल्या लोकांना, सगळ्या फॅमिलीला एकत्र बसून ही सिरियल बघता यावी हाच आमचा प्रयत्न असतो आणि यापुढेही राहील. सो त्याचे आणि आम्हाला रिझल्ट मिळतात. सगळ्या वयोगटातले इकडे फॅन्स मित्र आमचे आलेले आहेत बघायला. तरीसुद्धा अंदाजे किती कॉन्टेस्ट म्हणजे किती गिफ्ट्स किंवा किती विनर्स निवडले गेले? हे मला वाटतं 10 आठवडे हा उपक्रम राबवण्यात आला होता. प्रत्येक आठवड्यातले 3 विनर्स होते. सो 30 विनर्स इथे आले आहेत आणि शिवाय आत्ताच्या कॉन्टेस्टचे आम्ही 3 विनर्स काढलेले आहेत. सो आज 33 विनर्स आज होते आणि त्यांना बक्षिसं दिली आहेत आणि सगळे त्यांच्या फॅमिलीसोबत इथे आलेले आहेत मुंबईत एवढ्या लांब आणि गप्पांचा कार्यक्रम रंगला आहे छान. नक्कीच. मग आता या विनर्सला किंवा प्रेक्षकांना तू काय सांगू इच्छिते ऑन कॅमेरा? मला असं सांगायचं आहे की थँक्यू सो मच. आमच्या या उपक्रमाला इतका छान प्रतिसाद दिला तुम्ही. यापुढेही अस्मितावर असंच प्रेम करत राहा. अशा छान छान उत्तम दर्जेदार स्टोऱ्या तुम्हाला देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुमचे फीडबॅक, तुम्हाला जे काही सुचवायचं असेल ते आणि तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी राहू देत. थँक्यू सो मच. कॅमेरापर्सन फैजानसह आर्या इले, राजश्री मराठी. नमस्कार, मी सुरुची अडारकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.